स्पीड घ्या, मॅच स्टार्ट ठेवा. बॅड लाईट होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. क्वालिफाईड मॅच आहे सुरूर वर्सेस पसरणी. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करेल. महत्वपूर्ण मॅच ऑन झाली आहे पहा. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंगचा निर्णय कळवला टीम पसरणीनं. याआधीची मॅच जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. भुईंज विपक्ष पसरणी. अगदी एका क्षणाला भुईंज संघाने देखील आपल्या संघासाठी सलामीच्या जोडीनं निश्चित मॅच जवळ घेऊन आले होते, परंतु ब्रेक थ्रू एक चांगला कॅच आणि त्यानंतर मॅच फसली. यावेळेस आता सुरूर आणि पसरणी. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये असेल. जो जीता वही सिकंदर. लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवरती स्ट्रॉंग एज होती, त्यानंतर कॅच ड्रॉप. हो पहिलाच बॉल आणि कॅच ड्रॉप कुणाचा झालाय? प्रमोद गायकवाड या खेळाडूचा. महत्वाच्या क्षणी कॅच सुटलाय आणि आता एक धाव फलकावरती लागलेली आहे. 30 चेंडू महत्वपूर्ण आहेत या मॅच मध्ये. शिवशक्ती सुरूर वर्सेस पसरणी. बिग फाईट. पुन्हा एकदा बॅट चेंज, त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय. लगातारचे 2 चेंडू चालले डिक्लेरेशन झोन मध्ये. 2 धाव फलकावरती आहेत. शिवशक्ती सुरूर याही संघाची तालीम मजबूत आहे. खास करून कॉर्क क्रिकेट साठी जाणले जातात. टेनिस क्रिकेट आणि कॉर्क क्रिकेट साठी खंडाळा तालुक्यातल्या अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत या संघानं. खोलवर टप्प्याचा बॉल. लाजवाब बॉल यार. लगातारचे 3 चेंडू अप्रतिम अचूक टप्प्यावरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा आहे. अफाट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमवशी आपली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. भवत आली तव झेल घ्यावं या जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांनाच कौशल्य तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. पुन्हा एकदा लगातार डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाकडे. प्रमोद गायकवाड बॅक इन पवेलियन. स्वतःवरती नाराज असतील. 30 यार्ड सर्कल मध्ये बॉल होता, त्यानंतर पाहत बसले आणि क्षेत्ररक्षकाने काय थ्रो केलाय. लाजवाब थ्रो. एका अँगल मधून त्या यष्ट्या वाकवल्या आणि प्रमोद गायकवाड यांना मात्र थांबवले. पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालं होतं, परंतु दुसऱ्या वेळेस स्वतःची चूक आणि ती चूक महागात पडते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. शुभमचं कौतुक करावे लागेल. खूप चांगली गोलंदाजी केली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुज वांड्रे. सलामीसाठी आपण जर पाहिलं ना तर मनोज आलेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आता कोणच नाही म्हणलो काय करणार. त्यांची सगळी टीमच तिकडे ह्याच्यावर चाललंय सगळं. लोअर फुल टॉस आहे. गॅप मध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. रोहित च दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि एक धाव फलकावरती ऍड केली जाते. सुरूर वर्सेस पसरणी अशी बिग फाईट आहे. केवळ 3 धावा खर्च झालेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस पंचांकडे दाद मागितली, परंतु पंचांनी मात्र अपील खारिज केले. डॉट बॉल येतोय. प्रतिम ओव्हर. केवळ 3च धावा खर्च केलेल्या आहेत सुरूर संघाच्या माध्यमातून आणि एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अण्णाची ती महत्वाची विकेट आल्यानंतर आता मनोज हा एक आक्रमक खेळाडू आहे आणि या खेळाडूला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागेल.
मनोज आणि अनुज या दोन्ही भावांची जोडी आहे मैदानामध्ये. इरफान पठाण, युसुफ पठाणला पण पाहिले, हार्दिक पांड्याला पाहिले, कृणाल पांड्याला पाहिलेला आहे, मार्कोस टीवाला पाहिलंय, डेव्हिड हसी, माईक हसीला पाहिलेला आहे. आणि इथं मैदानामध्ये आता पसरणीमध्ये आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 मध्ये आमंत्रित केलं जात आहे. लेफ्ट हँडेड वंडर बॉल कट्टर गोलंदाज अर्थात गौरव गवळी यावेळेस गॅपमध्ये स्टोक येण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल मिळते. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये धाव फलकाला ब्रेक लावण्याचं काम केलं, परंतु पसरणी संघाचे बॅटिंग डेप्थ तेवढी आहे, बॅटिंग ऑर्डर मध्ये धार आहे आणि या संघामध्ये हार्ड हिटर भरपूर आहेत. मनोज यांचा विचार केला तर मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात. अनुज यांनी देखील ती कारनामा कालच्या दिवसामध्ये केलेला आहे. हो हो हो, यावेळेस काय घडलंय मैदानामध्ये? त्रिफळाचित क्लीन बोल्ट, बिग विकेट डाऊन, बडी मसली जाल में दुसरा झटका येतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. व्हॉट बॉलिंग यार, फॅब्युलस बॉलिंग मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे आतापर्यंत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा खर्च झालेत. टॉस जिंकत असताना प्रथम बॅटिंगचा निर्णय पसरणी संघाचा. तो निर्णय मला वाटतंय अजून इथं थोडा गडबडलाय का, परंतु अजूनही मॅच कुठेही गेलेली नाहीये. रितेश थोडा कमी कर, लय वाईट वाईट दिसतंय. बस हा, बस बस हा, असू दे. टप्प्याचा बॉल आहे, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती, नो मॅच लँड मध्ये बॉल विसावल्यानंतर बॉल थांबवला जाईल का, परंतु बॉलचा तो डिक्लेरेशन झोन मध्ये एका धावेसाठी. 1 के साथ कहाणी आगे. पाच धावा आहेत धाव फलकावरती. ओव्हर नंबर 2 गौरव गवळी हाताळत आहेत. बॅटिंग साठी आता आपण जर पाहिलं तर बंटी आलेत, अर्थात प्रतीक लेफ्ट. ज्या पद्धतीने आपण पाहतो व्हेरिएशन फटकेबाजी खेळण्यासाठी जाणले जातात. हो हो हो, व्हॉट अ बॉल यार, अचूक टप्प्यावरचा एक वेगवान बॉल पहिला मिळालाय. बंटी यांना अगदी थांबवले पूर्णपणे. ज्या पद्धतीने आपण पाहतो बंटी यांचा विचार केला तर रिव्हर्स देखील चांगल्या पद्धतीने खेळू शकतात, पुलचे फटके चांगल्या पद्धतीने खेळू शकतात. यावेळेस पहा इथं लाऊड अपील, परंतु पंचांनी अपील खारिज केले. स्कोर कार्ड जैसे थे. ओव्हर 1 व्हेरिएशन, जबरदस्त गोलंदाजी. अगदी आपण पाहतो व्हेरिएशन दाखवले गेले. स्लोवर 1 डिलिव्हर केला, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल काटा बदलला आणि केवळ 2च धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेल्या आहेत. एक महत्वाची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम बॉलिंग. 5 धावा 2 षटकांच्या अखेरीस. सांगतो की तुला
शनिवार आम्ही म्हणलं नाही खेळायचं संध्याकाळी खेळा आम्ही 3 मॅच खेळलो पहिल्या 5 ओव्हरची यावेळेसचा चेंडू पहिल्या मॅचला 5 आउट ऑफ आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड बॉल एक्स्ट्रा रन. दोन्ही मॅच आम्ही जिंकलो. रोहित बॉलिंग ट्रॅक वरती आहे षटक क्रमांक 3 मध्ये. रविवार बसून आज शुक्रवार 4 दिवस तरी गॅपच. आता हळूहळू पोर येणार खेळायला वाईट घातला. आम्ही आता नेट बीट केली तिथे फुल डिशनच्या मागे. ऑन साइडला खेळाय क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगच्या बाहेर 6 धावांसाठी आणि तो षटकार आलाय. मनोज यांच्या बॅटमधून क्लासिकल हिट पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 3 मध्ये रोहितच्या विरोधामध्ये हल्ला चढवून आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग लगातारचा दुसरा मनोजचा ब्लास्ट. अप्रतिम फटका. 2 चेंडू आणि दोन्ही बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अकूट टप्प्याच्या बॉलला मात्र उत्तर असेल षटकार आणि ते षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच बॉल डिलिव्हर केले जात आहेत मैदानामध्ये. दोन चेंडू आणि 2 ब्लास्ट. क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. सुरूर संघाचं देखील गावचं कौतुक करावं लागेल. आजच्या दिवसामध्ये गावच्या 3 टीम खेळलेल्या आहेत. म्हणजे सुरूरचं क्रिकेट निश्चित पुढे गेलेलं आहे. 3 तिन्ही टीम्स त्यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप आणि तो बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये चालला एका धावेसाठी. या ओव्हर मध्ये मात्र धाव फलकाचा रेशो पुढे नेण्याचा प्रयत्न. 19 धावा धाव फलकावरती आहेत. सागर मोहिते हो पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या पलीकडे जाणारा तिसरा गगनभेदी हाय अँड हँडसम वंडरफुल पॉवरफुल मनोज सेट ऑन फायर. 3 चेंडू आणि तिन्हीचे चेंडू बाहेर पाठवलेले आहेत सीमारेषेच्या पलीकडे. रोहित यांच्यावरती एक मोठा हल्ला चढवलाय. तब्बल 25 धावा. क्वालिफायरची मॅच आहे. हा स्ट्रोक हवेमध्ये आणि इथं मात्र कॅच होतोय ड्रॉप. कॅचेस विन मॅचेस असं म्हटलं जातं. अगदी यंगस्टर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणलेले आहेत. बंटी 26 धावा धाव फलकावरती आहे. समोरच्या दिशेनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि या धावेच्या साथीने 27 धावा धाव फलकावरती. मोमेंटम शिफ्ट केला या ओव्हर मध्ये पसरणी संघाच्या बॅटर्सनं. आणि आता इथून पुढे 12 चेंडू महत्वाचे आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ना, पहिली ओव्हर शुभमची अप्रतिम आली, केवळ 3 धावा खर्च झाल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 2च धावा आल्या. परंतु या ओव्हरमध्ये अगदी संपूर्ण सामन्याची दिशा बदलवणारी बॅटिंग मनोज यांच्या माध्यमातून केली गेली. येणारे 12 चेंडू इम्पॉर्टंट. गौरव गवळी बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. दुसरं षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. समोर बंटी आहेत. गौरव
यावेळेचा स्ट्रोक हवेमध्ये, फटका फसलाय, डाऊन दी बॉल स्वतः हन्या आणि हनुमंतनं कॅच, अजय मोहिते या खेळाडूनं कॅच घेतलेला आहे. अगदी हनुमंत या नावानं ओळखला जातो. तिसरा महत्वाचा झटका. खूप चांगले बॉल हाताळलेत पहा. बॉल टर्न केला आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाद झालेत. बंटी बाद झाल्यानंतर कुणाल. स्पीड घ्या. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायचं आहे दोन्ही संघातल्या खेळाडूंनी. 3 धक्के लागलेत. कमी कर. कुणाल बॅटिंग मार्क वरती आलेत. गौरव बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेचा स्ट्रोक, लगातारचा दुसरा बॉल हवेमध्ये, डाऊन दी बॉल, रोहित आणि कॅच मात्र फसलाय. अगदी खूप इलेव्हेशन मिळालं होतं, त्यानंतर पंचांकडे अपील केले गेले. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 34 प्रगतीपथावरती असताना स्लोबार गतीमधलं परिवर्तन, अगदी चतुर आणि चालाखीने केलेली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बॉल अगदी वळण घेतलंय. पुन्हा एकदा लगातारचे 2 चेंडू. तीस धावा धावफलकावरती. या वेळेस खूप टप्प्याचा बॉल होता. डॉट बॉल येतोय. दीर्घ बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याही ओव्हर मध्ये अप्रतिम कामगिरी आपल्याला गौरवची पाहायला मिळते. समोर अनुज आहेत, मनोज आहेत आणि मनोज वर्सेस गौरव, बेस्ट वर्सेस बेस्ट. समोरच्या दिशेने खेळाय क्षेत्ररक्षक आहे त्या रिजन मध्ये. बॅकअप मिळेल. रईसनं बॉल फील्ड केला. एकाच धावेवरती थांबवलं जाते. एकतीस रन 4 षटकांच्या अखेरीस जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली गौरवच्या माध्यमातून. चला स्पीड घ्या. यावेळेसचा बॅकवर्ड रिजन मध्ये आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला 1 बाउन्स बॉल चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक गाठतोय 35 धावा.
तब्बल 35 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रीमियर लीगच 2-4 केले असतील का? हो, याही वेळेस संधी होती परंतु फटका फसलाय आणि डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल चाललाय एका धावेसाठी. चला स्पीड आपली मॅच स्टार्ट ठेवा. 36 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडू आणि 4 चेंडूंचा खेळ इम्पॉर्टंट आहे. हो, ऑन साइडला जबरदस्त हिट. तिसऱ्या बॉल वरती मात्र आक्रमण लांब आणि दूर वरती फेकून दिलेला मनोजचा बेमिसाल हल्ला. येतोय षटकार. शुभम आणि या संघाचा विचार केला ना, सुरूर संघाचा, शुभम आणि गौरव यांची गोलंदाजी लाजवाब राहिली परंतु रोहित आणि त्याचबरोबर संदीप यांच्यावरती हल्ले चढवलेत. 42 रन धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक वन बाउन्स मात्र डोक्यावरून बॉल चाललाय डीप लॉंग ऑनच्या बाहेर, काऊ कॉर्नरच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकाराच्या मदतीने 46 धावा लागतात धावफलकावरती. हा बॉल देखील हवेमध्ये आहे. मिड विकेटच्या पलीकडे जाईल. बेमिसाल हल्ला. ब्रँडेड फटकेबाजी. मनोजच्या फटकेबाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 16 चेंडूंमध्ये या खेळाडूने षटकार खेचत असताना वैयक्तिक 16 बॉल मध्ये 45 धावांची कामगिरी केली मनोज. अडवा बॅटन ऑन साइडला खेळ आहे. स्टोक क्षेत्ररक्षक आहेत त्या रिजन मध्ये आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावा चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती टोटल 56 धावा लागतायत. पर्सनली 49 धावा. मनोज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पूर्ण डगआउटच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांच्या माध्यमातून. अप्रतिम फटकेबाजी, क्लासिकल फटकेबाजी. 2 षटकांच्या अखेरीस जर विचार केला तर 5 धावा होत्या परंतु त्यानंतर जबरदस्त वादळी खेळी. स्पीड अपली. चला सुरूर संघ मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर येतील आणि पसरणी संघ कोणताही वेळ लावायचा नाही. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवायचंय आणि मैदानाच्या आतमध्ये लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय. बॅड लाईट होणार नाही याची दक्षता घ्या. टीम पसरणी. 30 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. चला मॅच स्टार्ट करून घ्या. चला स्पीड घ्या, स्पीड घ्या. बेड लाईट होणार नाही याची दक्षता घ्यायची.
2015च्या आधीची गोष्ट आहे माहिती का 2015ची युट्यूब पण एवढं जोरात एक सिंगल कंप्लीट केली गेली आहे पहिल्याच बॉलवरती. लांजा 57 धावांचं लक्ष आहे. कोणच नाही. एक धाव फलकावरती 30 यार्ड पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी प्रमोद आहेत तर समोर रोहित बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक उकाऊ कॉर्नर रिजन मध्ये आहे. एकोणतीस बॉल आणि 56ची गरज. यावेळेसचा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 2 बॉल आणि 2 रन आलेले आहेत. 22 सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाईल. खूप टप्प्याचा बॉल होता. पॉइंटला खेळलाय. करारा स्ट्रोक. जबरदस्त चौकार येतोय. 30 यार्डच्या बाहेर जाणारा बेमिसाल चौकार. सत्तावीस चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद. यावेळेचा स्ट्रोक. इथं मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली कारण टप्पा पडल्यानंतर बॉल न अचानक उसळी घेतली आणि 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. काय म्हणते उद्या काय 10च्या दरम्यान जोरात मॅच यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय. कॅच पकडली. पहिला झटका. अमोल बांदल बॅक इन पवेलियन. बिग विकेट डाऊन. घेऊन जाईल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती. एका षटकाच्या अखेरीस एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये क्वालिफायर मॅच आहे. हो यावेळेस वेगवान बॉल. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. मनोज यांच्या माध्यमातून पहिला बॉल तर अगदी वेगात हाताळलाय परंतु समोर रोहित हे देखील मोठ्या हिट साठी जाणले जातात. जेवण खाऊन निघा जरा. लगातारचे दोन्ही बॉल अप्रतिम हाताळलेत. 22 बॉल आणि 49 ची गरज आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुरूर वर्सेस पसरणी अशी मॅच.
गॅप मध्ये स्ट्रोक खेळलाय. चांगला स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पहिला मिळालाय. बऱ्याच काळानंतर आलेला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल हिट. येतोय चौकार. सुरूर मोठं गाव, सगळ्यात मोठं गाव. यावेळेचा गॅप मधला चांगला फटका आहे आणि बॉल वन बाउन्स जातो. पंचांचा इशारा येतो. हे स्पोर्ट्समन स्पिरिट आहे. पसरणी संघाच्या खेळाडूंनी स्वतः सांगितलंय षटकार आहे. षटकाराच्या मदतीनं मात्र मॅच झाली आहे जिवंत सुरूर संघासाठी. अगदी मॅच ऑन आहे. हो स्टेप आउट झालेत. बॉल हवेमध्ये पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय चौकार. दुसरा चौकार या ओव्हर मधला. एक षटकार देखील आलाय आणि धावफलकाला आकार मिळतोय खूप चांगल्या पद्धतीनं. स्टेप आउट झाल्यानंतर अग्रेशन पाहायला मिळते रोहितच्या माध्यमातून. स्कोरबोर्ड 22 या धावसंख्येवरती आणि रोहित पूर्ण करतोय पर्सनली 8 बॉल मध्ये 20 धावा. स्पीड घ्यायला टीम मीटिंग साठी संधी नाहीये. हा स्ट्रोक फसला. त्यानंतर बॅकवर्ड रिजन मध्ये एक सिंगल आली आहे आणि एका धावेच्या साथीनं 23 धावा. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी. येणारे 18 बॉल आणि 34 ची गरज. चला पसरणी संघ, आपण स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवा. टीम मीटिंग जास्त करू नका. बॅड लाईट होत आहे. आडवा बॅटने खेळलाय. समोर ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतो. एका हाताने बॉल थांबवण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातील. यावेळेस मात्र करारा प्रहार केलाय जरूर. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार येतोय आणि हा षटकार निश्चित सुरूर संघाचा हौसला वाढवतोय. येणारे 15 बॉल आणि 26 ची गरज. प्रमोद यांच्यावरती हल्ला केलाय. वेगवान बॉल. चौदा बॉल आणि 26 ची गरज आहे.
मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर दोन्ही खेळाडू सेट आहेत. यावेळेस मात्र वॉट अ शॉट यार. द ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक आहे. अगदी आपण पाहिलं ना कॉपी बुक स्ट्रोक. चौकाराच्या मदतीनं धाव फलक 35 या धावसंख्येवरती येणारे 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी इक्वेशन आपण मानतोय 22 धावांची गरज. 13 बॉल आणि 22 धावांची मॅच आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आणि मिसफिल्ड. अशा शिक्षणी मिसफिल्ड अलाउड नाहीये नक्कीच. आणि या चौकाराने सामना निश्चित पुढे गेलाय. 12 चेंडू आणि 18 वरती मॅच आली आहे. स्पीड अपली मॅच स्टार्ट ठेवायचे सुरूर संघ. फेअर क्रिकेट खेळायचं आपल्याला. 12 चेंडू आणि 18 ची गरज आहे. षटक क्रमांक 12 बॉल आणि 18 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल हा खेळाडू आहे. कुणाल महांगडे स्ट्राईक बॉलर आहेत आणि षटक क्रमांक 4 मध्ये त्यांना आमंत्रित केले. व्हेरिएशन्स आहेत. जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. समोर रोहित देखील सेट आहे. 9 बॉल मध्ये 21 धावा बनवलेत रोहितनं. हो यावेळेसचा बॉल प्लेस केलाय. फक्त दिशा दाखवलीये. मिसफिल झालीये आणि एकाच धावेवरती थांबवलं जाते. 11 बॉल येणारे आणि 17 ची गरज आहे. जो जितावई सिकंदर. जो संघ जिंकेल तो निश्चितपणे अकरा बॉल येणार आहेत. समोर तो कार्पेट स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक आहेत बंटी त्या रिजन मध्ये. बॉलला चांगल्या पद्धतीने गॅदर केलं जाईल. 1 धाव मिळेल. आतापर्यंत 2 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलेत. दहा बॉल आणि 16 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच कुठे जाईल. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन आहे. जिवंत आहे. दोन्ही संघांसाठी मॅच तितकीच अवघड नाहीये. तितकीच सोपी नाहीये. हो 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 याही वेळेसचा स्लोवर वन. हो हो यावेळेस वेगवान बॉल. डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. दोन्ही डगआउट्स मधून आता आपण पाहतोय अगदी उत्साह खेळाडूंना मोटिवेट केलं जात आहे. हो 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 यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा बॉल आहे. लगातारचे 2 बॉल डॉट आहेत. खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 7 बॉल आणि 15 ची गरज. मॅच कुठून कुठे आली आहे. 12 चेंडू 18 वरती मॅच होती आणि आता 7 बॉल आणि 15 वरती मॅच आलेली आहे. ओ यावेळेस परफेक्ट मिडल केलाय आणि बॉलला पाठवले. लॉंग अँड स्ट्रॉंग. हाय अँड हँडसम. सीमारेषेच्या पलीकडे आणि षटकाराने मॅच फिरलीये का तर निश्चित फिरलीये. कारण इक्वेशन झाले आता 6 बॉल आणि 9 धावांची गरज. चला स्पीड घ्या. टीम पसरली टीम आपल्याला विनंती आहे. टीम मीटिंग साठी कोणतीही संधी नाहीये. पंचांनी दंडित केले आपल्याला.
मनातलं मी माझ्या मनातच होती शेवटचं लावतोय 6 बॉल आणि 9 पाणी अजिबात अलाउड नाहीये. चला येणारे 6 चेंडू आणि 9 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आता बंटी यांना आमंत्रित केले. सहा बॉल आणि 9 ची गरज आहे. बिग फाईट, बिग बॅटल. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक, दोघांसाठी हिरो बनण्याची संधी आहे. वेगवान बॉल. प्रमोद त्या रिजन मध्ये मिसफील्ड अलाउड टू बॅट्समॅन गेट रन्स. 1 से भले 2. 5 चेंडू 7 ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. सुरू संघाला माहिती आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. यावेळेस समोरचा फटका आहे. क्षेत्ररक्षक जितू आणि जितू कडून मात्र चूक. महत्वाच्या क्षणी झालेली चूक आहे. 1 धाव मिळेल. अगदी डीप लॉंग ऑफ मध्ये जर आपण पाहिलं ना, फिल्डर चांगला आहे घेतला हाईटला होता बॉल अडवला त्याने. महत्वाचा अडवला ती महत्वाचे 5 रन. एफर्ट चांगले आपले पाहायला मिळाले. बॉल थांबवलाय सीमारेषेच्या आतमध्ये. मॅच दोन्ही संघांसाठी ऑन आहे. 4 चेंडू आणि 6 ची गरज आहे. आला तर वरच टाका. हा बॉल बीट होणार वर. वरचे बॉल बीट होणार आणि खेळला तर तिकडे लेगला खेळणार. वेगवान बॉल. सरळ आपण पाहतो डिक्लेरेशन झोन मध्ये 3 बॉल आणि 5 ची गरज. 3 चेंडू आणि 5 ची गरज आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 1 प्रमोद चला स्पीड घ्या. बंटी बॉलिंग ट्रॅक वरती. हो 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 वेगवान बॉल. डॉट बॉल येतोय आणि आता 2 चेंडू आणि 5 ची गरज. जबरदस्त मॅच. अगदी मॅच अंगावरती शहारे आणणारी मॅच आहे. अनुश्री चषक मधली आजची हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. 2 बॉल आणि 5. दोन्ही संघातल्या खेळाडूंचे हृदयाचे ठोके वाढलेत. प्रत्येक बॉल नंतर काय असेल का आणि हा चेंडू काय घेऊन येईल. 2 बॉल आणि 5 ची गरज आहे. एका बाजूला पसरली, दुसऱ्या बाजूला सुरूर, एका बाजूला गौरव तर दुसऱ्या बाजूला बंटी. कोण असेल हिरो आज की शाम किसके नाम. यावेळेस स्ट्रोक ऑन साईडला खेळलाय. 1 धाव तर पळून पूर्ण केली गेली आणि त्यानंतर मिसफील्ड झाल्यानंतर 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. शेवटचा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावा बनवाव्या लागतील. शेवटचा चेंडू आणि कंपल्सरी 3 धावा बनवाव्याच लागतील. गौरव गवळी बॅटिंग मार्क वरती आहेत. पर्सनली 27 धावा बनवले 14 बॉल मध्ये, तर रोहित यांनी 13 बॉल मध्ये 26 बनवलेले आहेत. लास्ट बॉल, गोल्डन बॉल ऑफ द मॅच, गोल्डन बॉल ऑफ द इनिंग, गोल्डन बॉल ऑफ द डे. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल, आतापर्यंतचा संघर्ष. लास्ट बॉल 3 ची गरज आणि इथं बॅट चेंज आणि 2 धावांनी हा सामना टीम पसरणी संघाने जिंकलेला आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. सुपर क्लासिकल मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा आणि पसरणी संघ होतोय क्वालिफाय. अप्रतिम मॅच मध्ये अप्रतिम विजय पाहायला मिळालाय. बंटी ठरलाय संघाचा हिरो. 6 बॉल मध्ये 9 धावा डिफेंड केलेल्या आहेत.